गाईज हा आपला फर्स्ट व्लॉग असणार आहे. मला अजिबात आयडिया नाही कसं करतात काय करतात. चला बोलू, लेट्स ट्राय करू आपण पहिल्यांदा काहीतरी नवीन. पहिला मी नेहमी छोटे छोटे इन्स्टावर करायची, आता आपण डायरेक्ट यूट्यूबवर अपलोड करणार आहोत फर्स्ट व्लॉग. लवकरच तुम्हाला आपलं नाव कळवेन. बोलणार जर आपला फर्स्ट व्लॉग असेल तर काय बोलाल तुम्ही? नमस्कार. म्हणजे आपण आता आलोय पिठापुरमला आणि पिठापुरम विशाखापट्टणमला आमचा इकडनं रस्ता आहे, बरोबर आहे. तर आमच्यासोबत माझे परम मित्र श्री ज्ञानेश्वर महाराज. तर हे आमचे ज्ञानेश काका. ॲक्च्युली ह्यांच्यामुळे आमचे तिकीट्स वगैरे खूप म्हणजे लवकर बुक झालेत, नाही तर आमचे चान्स नव्हता. ह्यांनी खूप मेहनत घेतली माझ्या काकाने. आपण नारळ घेणार, आपण पुष्पगुच्छ आपण त्याला नंतर एक प्रदान करूया. काय बोलतोय? सत्कार व्हायचा. आमच्यासाठी कुत्रे लागले होते, ही बघा. धावू नको, काका थांबा, काका कुत्रा आला. पिठापुरम मंदिर. गाईज आमचा एक इश्यू झाला आहे. आम्हाला पिठापुरम टू विशाखापट्टणमला जायचं होतं, बिकॉज आमची विशाखापट्टणमवरून भुवनेश्वरला जायला एक वेगळी ट्रेन आहे जी पुरीला पोचते. आणि ही ट्रेन एवढी टाईम घेते आहे आणि आमची ट्रेन आहे 4:20ची. आता इथे एक तास एक स्टेशनवर थांबते, तर आम्ही पोहोचणं कसं आत्ता झालं 2:50. आमची ट्रेन आहे 4:20 आणि ती ट्रेन टायमावर आहे आणि ही ट्रेन खूप लेट करते. असं तिथे माणूस पण नाही, तिथे गाड्या काय उभ्या राहणार, सामान घेऊन पळतोय, पण ते फायदा ना आपला दिवसच देतो. गाईज थिंग असं झालं की आमची ट्रेन आहे 4:20ची आणि आम्ही एका धीमी ट्रेनमध्ये होतो, त्याच्यातून आम्ही उतरून आता ट्रॅव्हलिंग म्हणून येतोय. त्याच्यातून पण 2दा वाचलोय, आता येतोय. पोचलो की करीन अजून पुढचा ब्लॉग. 4:41 झाले गाईज आणि आमची विशाखापट्टणमवरून ट्रेन होती 4:20ला. आम्ही पुढच्या स्टेशनला आलो आहे कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता. आणि आम्ही हे फुल तिथून सगळे एवढे बॅग्स घेऊन, खूप 13 बॅग्स घेऊन आम्ही धावत आलो आहे. आणि देवाच्या कृपेने अजून इथे ट्रेन पोचलेली नाही. ट्रेन डिले झाले देवाच्या कृपेने, खरंच देवाच्या कृपेने. अर्ध्या रस्त्यात रिक्षामधून आम्ही धावतोय तिघीजणी पाठी. आमच्या बॅग रिक्षामध्ये, बिचारा रिक्षावर काय करणार, डोक्यावर 1-2 हातात मेन तिघीच. सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही, चहा पण नाही पिलं. वाजले किती 4:43. एक कण काय खाल्ला नाही, फक्त 2 ग्लास पाण्याचे पिलेत प्रत्येकाने. जेवले नाहीत विचारे सकाळपासून. आम्ही एवढं धावत पळत आलो आणि ही ट्रेन 1 तास लेट आहे. एवढं धावलो की मला तर वाटलं अटॅक येईल आता. बॅग बिग घेऊन धावायचं एवढं. ऍक्टिंग नको करू. रात्र झाली तरी गाईज आम्ही इथेच आहे. आता आमची ट्रेन येते 1 तास लेट. विचारतायत सगळ्यांना कसं काय, पण प्रॉब्लेम एकच होतो की आपली लँग्वेज कोणाला समजतच नाही, त्यांची आपल्याला समजत नाही आहे. जय जगन्नाथ. फायनली वी आर इन ट्रेन. आता सिच्युएशन मध्ये काय, आपण आता दर्शनात जाणार आहे, पण आपलं आता असं झालं की आपलं भूक लागलेली आता. आम्ही जेवलोच नाही अजून. ते आता भूकेनं आम्ही इथे तिथे ह्याच्या तोंडाकडे काय जेवायला पण नाही, कोणी दिला तर खूप बरोबर. आणि आपली यांची भाषा पण कळत नाही. मेन म्हणजे भाषेचाच प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असल्या कारणाने एनर्जी डाऊन झाली दोघांची पण खूप. सगळ्यांची गोष्ट आहे. विचारी
भूकेली मम्मी झोपली आहे उपाशी पोटी. भूक लागले बिचारीला. हे सगळं आमचं हे आहे. बिचारे जेवले नाही. कसं वाटतं आज जेवणाची कदर समजली असेल ना. इट्स 12:38. अजून पण आम्ही जेवलो नाही. अजून पण आम्ही ट्रेनमध्येच आहे. आज खूप खराब टाइम झाला. एक 8 झालेत आणि आम्ही आता भुवनेश्वर स्टेशनला उतरलोय. आता बघू, आता पुढे पुरीला चाललोय. किती लोक आहेत बघा आम्हाला सर्व्हिस द्यायला. सगळे बोलतात आमच्या ऑटोमध्ये या, आमच्या ऑटोमध्ये या. फुल धुकं आहेत गाडी, मस्त फुल धुकं आहेत गाईस. फाक एकदम. रात्रीचे 3 वाजून गेलेत आणि आम्ही पुरीला पोचलोय फायनली. खूप थंडी आहे गाईज. थँक्यू गाईज आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. आज हा ब्लॉग मी इथेच थांबवते. रात्रीचे वाजले 3:20. पण आता झोपलं पाहिजे. सकाळी पुन्हा उठून तुम्हाला दुसरं दाखवायचं पूर्ण पुरी.